नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक ॲस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 18 तारीख 18 एप्रिल आणि 18 एप्रिलची सध्या सेकंड शिफ्ट चालू आहे. एक 5 ते 10 मिनटं राहिलेत मुलं बाहेर येण्यासाठी, शिफ्ट संपण्यासाठी. आपण त्यांना लगेच त्यांचे रिॲक्शन्स घेऊया, कशा पद्धतीने त्यांना पेपर गेला. त्याचबरोबर तुमच्या मनातील जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे काय तर JEE लेवलचे क्वेश्चन्स येतात का, PYQs वगैरे रिपीट झाले होते का, टेस्टचा पॅटर्न कसा होता, कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले गेले होते, या सर्व गोष्टींबद्दल आपण त्यांच्याच तोंडाने ऐकून की ते काय म्हणतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा व्यवस्थितरित्या. फायनल मी तुम्हाला कन्क्लुजनसुद्धा देणार आहे की शिफ्ट नक्की कशी होती, कशा पद्धतीने होती. त्याचबरोबर आपण 11 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत तुमच्यासाठी या रिव्ह्यू सिरीज कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ही सिरीज तुम्ही पूर्ण व्यवस्थित पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्यासोबत श्रावणी आहे. तिला आपण विचारूया की कशा पद्धतीने तिचा नक्की पेपर होता. श्रावणी, काय सांगशील पेपरबद्दल? काय वाटतं तुला पेपर देऊन? किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ कशा पद्धतीने होतं? हार्ड होतं, टफ होतं किंवा मॉडरेट होतं? नाही, मॉडरेट होता, पण फिजिक्स थोडा टफ होता. कॅल्क्युलेशनमध्ये थोडा वेळ गेला, त्यामुळं केमिस्ट्रीचे पेपर सोडवायला थोडा टाईम उशीर झाला आणि टाईम अप झाला, त्यामुळं. पण छान होता पेपर. पण पेपर छान होता. पण याच्याऐवजी जर आपण केमिस्ट्रीच आधी सोडवायला जर घेतलं असतं तर फिजिक्सला आपल्याला काय थोडासा कमी टाईम जरी मिळाला तरी चाललं असतं, पण केमिस्ट्रीवर जास्त फोकस केला असतं. म्हणजे ही एक मिस्टेक आहे, ती तुम्ही रिपीट करायची नाही आहे. त्याच्यानंतर मला सांग, मॅथ्सबद्दल काय वाटतं तुला? नाही, मॅथचा इझी होता. हां, म्हणजे मॅथ्सचा पेपर इझी होता. टाईम वगैरे पुरला मॅथ्समध्ये? हो, पुरला. हां, टाईम वगैरे पुरला. मला थोडं तुझ्या प्रिपरेशनबद्दल सांग ना, की कुठून तू प्रिपेअर केलं होतं? मी NIE अकॅडमीतून प्रिपेअर केलं होतं. हां, NIE अकॅडमीमधनं प्रिपेअर केलं होतं. जॉईन केला होता. हो. मला सांग की आता किती मार्क्स तू एक्सपेक्ट करते या पेपरमध्ये? 150 पैकी 133 सोडवलाय. बघू 133 म्हणजे अटेम्प्ट केलाय, करेक्ट अटेम्प्ट केलाय. हो. आता त्याच्यामध्ये थोडेसे रॉंग्स वगैरे येतील, पण आहे ॲक्युरेसी असेल थोडी, काय हरकत नाही. एक चांगलं पर्सेंटाईल श्रावणीला येऊन जाईल. थँक्यू. आपल्यासोबत या 2 दीदी आहेत, तर त्यांना आपण विचारूया की पेपर वगैरे कसा गेला. आताच त्यांची शिफ्ट संपली. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं नाव सांगा, तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव आनम शेख. हां, आणि तुमचं? श्रावणी लक्ष्मण सुरतकर. ओके. हां, मला सांगा, आता तुम्ही पेपर देऊन आलाय, तर कसा होता पेपरमध्ये? किती तुम्ही अटेम्प्ट केलं किंवा कशा पद्धतीने तुमची रिॲक्शन काय थोडक्यात? पेपर चांगला होता. फिजिक्स थोडासा अवघड होता, नाही तर सगळे इझी होते. हां, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये राहिले 3. हां, केमिस्ट्रीमध्ये राहिलेत म्हणजे टाईम उरला नाही, तर 90+ असतात ना टाईम, हो. 90 मिनिट. तर माझे फिजिक्समध्ये टाईम लागला. तुम्ही त्या क्वेश्चनपर्यंत पोहोचलेच नाही. पोहोचलेच नाही. हां, ही एक मोठी मिस्टेक आहे की आपण क्वेश्चनपर्यंत पोहोचत नाही, अगोदर टाईम पुरतो. पण याच्याऐवजी जर आपण एक केलं असतं, अगोदर सोपे सगळे जर पाहिले असते 100 मधले क्वेश्चन्स, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण जे अवघड क्वेश्चन्स आहेत किंवा कॅल्क्युलेशन ज्यांना लागतं त्याच्याकडे गेलो असतो तर बेस्ट झालं असतं. बरोबर आहे. म्हणजे ही एक मिस्टेक आहे जी तुम्ही पण रिपीट करायची नाही. तू काय सांगशील श्रावणी? मला केमिस्ट्री सोपा गेला एकदम, आणि फिजिक्स पण होता बऱ्यापैकी. मॅथ्सचे जरा क्वेश्चन म्हणजे थोडेफार लेंदी होते, पण मॉडरेट होते, म्हणजे सोपा होता. हां, म्हणजे एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर आजची शिफ्ट ही सोप्या लेवलची होती. म्हणजे थोडक्यात आपण मॉडरेट कन्सिडर करू शकतो. फिजिक्स थोडंसं लेंदी होतं, बरोबर आहे. म्हणजे खूप इझी गेलं. हां, मॅथ्स इझी गेलं. केमिस्ट्रीचे ठीक आहेत, राहिलेत थोडेसे. म्हणजे आज अशी शिफ्ट आहे की इथं मॅथ्स इझी गेलेलं आहे. एरवी काय होतं की मॅथ्स खूप टफ जातं आहे, आज मॅथ्स इझी गेलं आहे. बरं, मला सांगा, तुम्ही मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या का? नाही. हां, मॉक टेस्ट नाही. तुम्ही? नाही, मी घरीच गेले आहे. हां, घरीच केलं आहे. बरं, मला सांगा, PYQs वगैरे रिपीट झाले होते का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स? हो. हां, केमिस्ट्रीचे खूप झालेले आहेत. हो. त्यामुळे केमिस्ट्रीचे खूप झाले आहेत. मॅथ्सचे पण व्हॅल्यू चेंज होते, पण होते बऱ्यापैकी, आणि फिजिक्सचे पण होते. फिजिक्स जरासं मॉडरेट होतं, जरासं लेंदी पण होतं, आणि म्हणजे रिवाईज खूप होते. हां, फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स तर आहेतच. हो, कॅल्क्युलेशन्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक टाईम मॅनेजमेंट करण्याची गरज आहे. हां, बरोबर आहे, या पद्धतीने. बरं, मला सांगा, आता किती स्कोअर तुम्ही एक्सपेक्ट करताय? ते आता एक अंदाजे स्कोअर तुमचा आकडा, की तुम्ही समजा मॉक टेस्टमध्ये किती येत होता त्या पद्धतीने? 150 पर्यंत, 150 आणि 60 पर्यंत. 150-160 म्हटलं तर हे टॉपरच आहेत. तुम्ही किती करताय? मी पण तेवढेच 160. तेवढे करतायत. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत यश आहे आणि यशचे पॅरेंट्स देखील आहेत, तर त्यांना आपण विचारू की कशा पद्धतीने पेपर होता. यश, मला सांग, कसा पेपर गेला तुला? मला केमिस्ट्री सोपं गेलं, आणि फिजिक्स थोडं लेंदी होतं, मॅथ्स पण थोडं लेंदी होतं. हां, म्हणजे एकंदरीत केमिस्ट्री हा सर्वांना सोपा गेला आहे. मॅथ्स आणि फिजिक्समध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आहे. बरं, टाईमचा काही इश्यू वगैरे आला आहे का? टाईमचा इश्यू म्हणजे मॅथ्सचे जे क्वेश्चन होते ते पहिल्यांदा लेंदी दिले, ते नंतरचे जे होते ते मतलब एक
वहीत पण होते. होय होय. म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळेस पेपर चालू करतो तर त्यावेळेस आपल्याला अवघड क्वेश्चन्स दिसतात, पण त्यांना आपल्याला घाबरून जायचं नाही आहे, बरोबर आहे. होय. कारण इझी क्वेश्चन्स पण त्याच्यात असणार आहे. असं होऊ शकते की आपल्याला अगोदर पहिले ते क्वेश्चन दिसणार आहेत, कारण क्वेश्चन्स हे शफल असतात बरं का. डायरेक्ट फॉर्म्युला येतील असं पण क्वेश्चन होते. होय होय. म्हणजे काय फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स पण आले होते. मला सांग की किती स्कोर एक्सपेक्ट करतोय तू आता? 100 आणि 120. हां, म्हणजे 120पर्यंत याचा स्कोर जाऊ शकतोय आणि 120पर्यंत जर स्कोर गेला तर तुझं पर्सेंटाईल हे खूप चांगलं येतं. म्हणजे आत्ताच तुझं 97 येतं आहे, अजून सेकंड अटेम्प्ट पण आहे. मला सांग आता सेकंड अटेम्प्टसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवशी? सेकंड अटेम्प्टसाठी मी कॅल्क्युलेशन फास्ट करेन मॅथचं हां हां. आणि फिजिक्सचे जे फॉर्म्युला असतील ते व्यवस्थित करेन. व्यवस्थित करणार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनवर थोडासा फोकस करायचा आहे आणि फॉर्म्युलाजवर थोडासा फोकस करायचा आहे, बरोबर. या पद्धतीने तुझं एकंदरीत राहणार आहे सेकंड अटेम्प्टसाठी. आता जे अपकमिंग CETचे आपले मुलं आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांच्यासाठी हेच असेल की कॅल्क्युलेशन फास्ट असावं आणि फिजिक्सचे पूर्ण फॉर्म्युला माहीत असावे, कारण का डायरेक्ट फॉर्म्युला विचारले जातात. डायरेक्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चन येतात किंवा फॉर्म्युले पण विचारले जातात. डायरेक्ट फॉर्म्युला विचारले जातात. बरं, मी आता थोडं पॅरेंट्सकडे जातोय. सर, तुम्हाला काय वाटतं यश? चांगला आहे, अभ्यासाला चांगला आहे. अभ्यास वगैरे चांगला चांगला करतो, करतो चांगला आणि प्रिपरेशन पण झाली, चांगला आहे. काही हरकत नाही, व्यवस्थित होईल. काय अडचण आली तर आपण आहोत. हां, बरोबर. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत अमृता आहे आणि तिचे पॅरेंट्स आहेत. आपण त्यांना विचारू की कशा पद्धतीने पेपर लिहिला तिने. मला सांग, कशा पद्धतीने पेपर गेला तुला, काय सांगशील पेपरबद्दल? मॉडरेट केलं आहे. हां, पेपर मॉडरेट गेला. कोणता सब्जेक्ट तुला थोडासा लेंदी किंवा टफ वाटला? मॅथ्स मॅथ्स थोडंसं टफ वाटलं आहे. मॅथ्समध्ये कोणत्या चॅप्टर्सवर जास्त फोकस होता? मॅथ्सवरती वेक्टर लाईन प्लेन आणि लॉजिक थोडे. हो हो. म्हणजे वेक्टर असेल, लाईन प्लेन असेल आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलसचा पार्ट होता का? इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह? हो होता. कॅल्क्युलसचा प्लॅन. हे मेन टॉपिक्स आहेत. हे टॉपिक्स बिलकुल तुम्हाला स्किप करायचे नाही. कितीही अवघड जाऊ दे, समजायला अवघड जाऊ दे, काही हरकत नाही, पण हे टॉपिक स्किप करायचे नाही, बरोबर. मला सांग, किती स्कोर एक्सपेक्ट करते तू आता? 80+. हां, म्हणजे 80+ स्कोर एक्सपेक्ट करते आणि चांगलं पर्सेंटाईल येते, कारण आपल्याकडे अजून सेकंड अटेम्प्ट आहे, बरोबर. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चान्सेस आहेत की कमी मार्क्सवर देखील चांगलं पर्सेंटाईल येण्याचं, कारण बरेचसे मुलं आता सध्या अजून जागेच झाले नाहीत, बरोबर. आता मला सांग, सेकंड अटेम्प्टसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवणार तू? सेकंड अटेम्प्टसाठी केमिस्ट्री तर फुल करणार. नंतरनं मॅथ्ससाठी डेरिव्हेशन, इंटिग्रेशन, नंतरनं लाईन, वेक्टर, प्लेन वगैरे हे चॅप्टर क्लिअर करणार. कॅल्क्युलस व्यवस्थित. बरोबर. आणि फिजिक्समध्ये पण तशी प्रॅक्टिसची. हां, बरोबर. फिजिक्समध्ये प्रॅक्टिसची आणि कॅल्क्युलेशनची गरज आहे, बरोबर. म्हणजे ही एक योग्य स्ट्रॅटेजी आहे. याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल की कशा पद्धतीने ती स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. मी आता थोडंसं पॅरेंट्सकडे जातो. सर, काय वाटतं तुम्हाला नक्की कशा पद्धतीने हे केलं आहे? मुलीचा तसं बघितलं तर तुमच्या क्लासचा अतिशय चांगला सपोर्ट मिळाला हो. आणि मुलीचा ग्रोथ पण झाला, तिचा कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला हो हो. आणि अभ्यासाप्रती तिची जी काही धारणा आहे ती आता चांगली झालेली आहे. त्यामुळं आता तिचा सेकंड अटेम्प्टला आमची अपेक्षा आहे की यामध्ये आणि प्लस होईल. होय होय. 100% नक्कीच सर, नक्कीच 100% प्लस. मॅम, तुम्ही काय सांगसाल? नाही, तिच्यात भरपूर ग्रोथ झालेलं आहे पहिल्यापेक्षा. हो हो. भरपूर झाले चांगला. ग्रोथ तर भरपूर झाली आहे. फर्स्ट अटेम्प्टलाच चांगले त्यांनी स्कोर सांगितलेला आहे. अजून आपल्याकडे सेकंड अटेम्प्ट पण आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये खूप तुम्हाला चांगला स्कोर येईल आणि इन फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. होय होय. तिने शिफ्ट होती. तर मित्रांनो, ही जी शिफ्ट होती तर हिला आपण इझी शिफ्ट म्हणू शकतो. 18 एप्रिलची सेकंड शिफ्ट जी आहे तर इझी म्हणू शकतो. का म्हणू शकतो तर पहा, फिजिक्स हे जे होतं तर त्याच्या लेवलने ते एकदम लो याला होतं. म्हणजे कसं, लेंदी होतं थोडंसं, कॅल्क्युलेशन्स तर असतात फिजिक्समध्ये, पण एक बेसिक लेवलचं फिजिक्स होतं. फॉर्म्युला बेस्ड पण क्वेश्चन्स आले होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचं हे प्रत्येक वेळेसारखं इझीच होतं. लाईन टू लाईन क्वेश्चन्स रिपीट झालेले होते. आणि त्याच्यानंतर मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्समध्ये काय आहे, तर मॅथ्स अवघड नसतं, फक्त काय तर मुलांना टाईम मॅनेज करता येत नाही. पण या शिफ्टमध्ये मुलांचा व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट झाला आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर ही शिफ्ट ही इझी होती. त्याच्यामुळे काही एक घाबरायचं टेन्शन नाही. मुलांना चांगला स्कोर याच्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर चांगलं पर्सेंटाईलसुद्धा मुलांना येणार आहे. तुमच्या अपकमिंग शिफ्टसाठी तुम्हाला खूप खूप आपल्या टेक एस्पायर टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा.